काव 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 या बाबा कावल्यानं या. घास घातलाय तुम्हाला, या लवकर. अंडा उचलून न्या. काव काव काव. मैत्रिणींनो, आज पितृपक्षाचं घास आहे पितृपक्षाचं. तर ही बघा, ही मिक्स भाजी आहे. ही आज मी मिक्स भाजी बनवणार आहे. खूप छान होते ही भाजी सगळी मिक्स, आणि ह्याच्यात थोडी कोलंबी टाकायची. तर तुम्ही आजचा विशेष रेसिपीचा हे बघत राहा. रेसिपी मी कशा बनवते ते खूप रेसिपी असणार आहेत आज, तर तुम्ही बघत राहा. हे बघा गाईज, हे मिक्स भाजी आहे. ह्याच्यात वांग घेतलंय, भोपळा घेतलाय, सुरण आहे, परत हे बघा करिंदे सुद्धा आहेत आणि मुळ्या सुद्धा आहेत, मुळ्या पण आहेत. हे सगळं मी मिक्स भाजी घेतलेली आहे. आणि ह्या मिक्स भाजीत हे बघा, ही कोलंबी टाकणार आणि 2 कांदे आणि हा टोमॅटो. तर मैत्रिणी, तुम्ही बघत राहा ही रेसिपी मी कशी बनवते. कारण काही आम्हाला पितृपक्षासाठी ही मेन खास ही भाजी आम्हाला लागतेच लागते. ही भाजी आमच्यासाठी करावीच लागते. हे माझ्या आई माझी करायची. आता माझी आई नाही, मेली आई, पण तिने सगळे दाखवलेल्या म्हणून मी परंपरा चालवते. हे बघा, भेंडी पण आहे त्याच्यात, आणि हे काय बोलतात त्याला, फरसबीचे गोळे, फरसबीची नाही सॉरी, पावटा त्याचे गोळे. म्हणजे ही सगळी मिक्स भाजी मी घेतलेली. तर ही मिक्स भाजी मी कशी बनवते ते तुम्ही बघत राहा. हे बघा, याच्यात सगळे मी मसाले टाकलेत आणि आता ही त्याच्यात भाजी टाकते. हे बघा, सगळी मिक्स भाजी मी टाकते त्याच्यात. आणि याला वरती पाणी बिणी ठेवायची काही गरज नाही. पाणी आपण टाकायचं याच्यात, हे शिजून जाणार. हे बघा, आता ह्याच्यात मी कोलंबी टाकते. सगळं शिजून घ्यायचं. कांदा, अद्रक, लसणाची पेस्ट फोडणीला दिली मी, आपले मसाले टाकले आणि आता ह्याच्यात त्या सगळ्या भाज्या टाकून कोलंबी टाकली. हे बघा, भाजी रेडी झालेली आहे, मिक्स भाजी.